जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा उपयोग दुसऱ्यांच्या मदतीसाठी करतो तो म्हणजेच खरा शक्तिमान. आता रिअल लाईफमधला शक्तिमान आपल्यासोबत आहे, तो म्हणजे आदिनाथ कोठारे. नमस्कार. आदिनाथ, ABP माझामध्ये तुझं मनापासून स्वागत. तुझा नवीन मूवी येतो आहे शक्तिमान, पण त्याआधी सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे प्रोडक्शन हाऊस, ॲक्टिंग, हे सगळं कसं मॅनेज करतोस? मला असं वाटतं की चांगल्या कलाकृतीचा भाग होणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. आणि त्यातच मजा आहे. मला वाटतं की जेव्हा आपल्यात ती एक भूक असते, ती आग असते की काहीतरी आपल्याला सांगायचं आहे, लोकांना एक गोष्ट सांगायची आहे किंवा एक कुठलीतरी कलाकृती पोचवायची आहे. त्यासाठी कुठली भूमिका असो, ती निर्मात्याची असो, दिग्दर्शकाची असो, अभिनेत्याची असो, ती गोष्ट पोचवणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आम्ही धडपड करत असतो. अगदी खरं आहे. प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतात, म्हणजे सिरियल्स असू देत किंवा सिनेमा असू दे. पण आम्ही तुला बघितलं चंद्रमुखी, पंचक आणि आत्ता येतोय तो म्हणजे तुझा शक्तिमान मूवी. आता आम्ही 90s किड आहोत. आता जे बघतायत तुला ते पण 90s किड असतील. आमच्यासाठी शक्तिमान म्हणजे सुपर हिरो. पण शक्तिमान मराठीत येतोय, काय सांगशील? खूपच गोड सिनेमा आहे हा, जो आज रिलीज झालेला आहे, सर्वत्र प्रदर्शित झाला आहे सगळ्या थिएटर्समध्ये आणि सहकुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करू शकता. खूप गोड गोष्ट आहे या सिनेमाची. तुम्हाला ट्रेलर आवडलाच असेल. तर आपल्या आयुष्यात आपली जी मुलं असतात, आपली लहान मुलं, किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण आपल्या आईवडिलांकडे आपले सुपर हिरोच आहेत ते, असं आपण त्यांच्याकडे बघायचो. तसं माझी मुलगी माझ्याकडे बघते, तिला वाटतं की मी सुपर हिरोच आहे. बाबासाठी, डॅडासाठी सगळं शक्य आहे, तसं तिच्या आईसाठी पण सगळं शक्य आहे. आणि आपल्यालाही भारी वाटतं, आपल्यालाही असं कुठेतरी वाटतं की त्यांच्यासाठी आपण खरंच सुपर हिरो व्हावं किंवा त्यांच्या नजरेत आपण सुपर हिरो राहावं. तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. तसंच माझं ह्या सिनेमातलं पात्र आहे सिद्धार्थचं, आणि त्याचा मुलगा ईशान कुंटे, म्हणजे दिग्दर्शक, लेखक, निर्माता प्रकाश कुंटे, त्याचा मुलगा छोटासा त्यांनी काम केलं. तो तेव्हा 4 वर्षाचा होता. बरं, तसं ईशान माझा मुलगा जो असतो सिनेमात, त्याची इच्छा असते तो सुपर हिरोचा खूप मोठा फॅन असतो. त्याकडे सगळे सुपर हिरोजचे त्याच्याकडे टॉईज असतात, हे असतात, डॉल्स असतात. आणि मीही त्याला रात्री झोपताना सुपर हिरोच्याच गोष्टी सांगत असतो. एक दिवस तो मला विचारतो की बाबा, तू होऊ शकतोस का सुपर हिरो? ते माझ्याकडे काही फार उत्तर नसतं, कारण मी त्याला खऱ्या आयुष्यातले सुपर हिरोज कोण असतात ह्याची उदाहरणं त्याला सांगत असतो, त्यांच्या गोष्टी सांगत असतो. पण जेव्हा तो मला विचारतो की बाबा, तू होऊ शकतोस का सुपर हिरो, तेव्हा माझ्याकडे उत्तर नसतं. आणि कुठेतरी ती खंत असते मला त्या सिद्धार्थला, की आपण आपल्या मुलासाठी सुपर हिरो होऊ शकतो का खरंच. आणि एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये एक प्रसंग घडतो, जिथे त्याच्या कानावर येतं की त्याच्या ऑफिसमध्ये जो पिऊन आहे त्याची मुलगी खूप आजारी आणि काही दिवसात मरणार आहे, कारण तिला खूप असा रेअर हृदयाचा आजार झालेला असतो. आणि त्याला तो एक ट्रिगर सापडतो आणि तो ठरवतो की मी ह्या मुलीला मदत करणार. आणि तो कुठल्या थरापर्यंत जातो त्या मुलीला मदत करण्यासाठी. तो जे प्रयत्न करतो, ते प्रयत्नांमुळे त्याच्या घरात वादळ येतं, त्याच्या संसारात वादळ येतं. त्याची बायको जी आहे, जी भूमिका स्पृहा जोशींनी साकारली आहे, ती त्याला म्हणते की ह्याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात. तुला असं वाटतं की जगात सगळं हे चाललं आहे, त्याला तूच फक्त मदत करू शकतोस. ती म्हणतेस की एक लक्षात ठेव, सुपर हिरोला बायको नसते. आणि काय होतं पुढे, म्हणजे तो आपल्या मुलाच्या नजरेत सुपर हिरो होऊ शकतो की नाही, ही गोष्ट आहे शक्तिमान या सिनेमाची. आणि मला वाटतं की ती घराघरातली गोष्ट आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्यासाठी कोणतरी सुपर हिरो असतोच, किंवा आपण कोणाचा तरी सुपर हिरो व्हायचा प्रयत्न करत असतो. आणि नेमका सुपर हिरो कोण, तर तू जे म्हणालीस तेच, की निरपेक्षपणे जो दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या ताकदीचा उपयोग करतो, तो खरा सुपर हिरो. पण आता जसं तू सिनेमामध्ये गोष्टी सांगतोय सला, तसं तू जिजा भविष्यात काय होईल तिचा डिसिजन आहे, पण
तुला काय वाटतं जिजाने काय व्हावं किंवा जिजा तुझ्याकडे सुपर हिरो म्हणून बघते का? हो, ती आता तरी बघते. ती जशी मोठी होत जाईल तेव्हा ती स्वतः सुपर हिरो होईल आणि मी तिच्याकडे सुपर हिरो म्हणून बघत असेन. पण ते नातं असं दररोज उलगडत जातं, दररोज खुलत जातं. मी एक बाप म्हणून पण दररोज एक नवीन काहीतरी शिकतो आहे. आणि आय एम ऑल्सो लर्निंग टू बी, आय एम ऑल्सो ग्रोईंग ॲज अ फादर, असं मला वाटतं विथ जिजा. तर येस, आणि ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिच्या पाठीशी उभं राहणं, म्हणजे जे माझ्या आईवडिलांनी केलं, जे माझ्या आजी आजोबांनी माझ्या वडिलांसाठी केलं, मला वाटते तेच संस्कार मी माझ्या मुलीवर करायचा प्रयत्न करीन. आणि प्रत्येक जनरेशन आणखी लिबरल होत चालली आहे. नाती मला वाटतं की अजून जवळ येत चालले आहेत. म्हणजे आपलं कम्युनिकेशन जरा इम्प्रूव्ह होत चाललं आहे. कारण पूर्वी जॉईंट फॅमिलीज होते आणि आता न्यूक्लिअर फॅमिलीज सगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे पर्सनल अटेन्शन मिळतं आपल्याला एकमेकांचं त्या न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे. आणि त्यामुळे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालेलं आहे मला असं वाटतं. जर ते नसेल तर आपण करावं ते. मला वाटतं की ते कम्युनिकेशन गरजेचं असतं आणि तेच कम्युनिकेशन माझ्या मुलीसोबतही मला ठेवायची इच्छा आहे. तिचा सुपर हिरो होण्यापेक्षा तिचा चांगला मित्र मी जर झालो तर ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असेल आणि तो प्रयत्न मी करत राहीन. जसं महेश सरांनी निर्माते म्हणून आहेत, ॲक्टर्स म्हणून आहेत, जे काय त्यांच्या पावलांवरती पाऊल तू ठेवून पुढे चाललेला आहेस. करिअरमधलं तुला आव्हान किंवा अजून नवीन काय करावं असं वाटतंय? आता आम्ही शक्तिमान सगळे जाऊन बघणारच आहोत, पण तुला अजून पुढे नवीन काय करायचं आहे किंवा नवीन काही प्लॅन्स आहेत का? नवीन खूप काय काय करायचं आहे मला. प्लॅन सतत बदलत राहतात. मला असं वाटतं की तो प्रवास आपण एन्जॉय केला पाहिजे. मला जसं मी सांगितलं की चांगल्या कलाकृतीचा भाग होणं ह्यात मला रस आहे. ती भूमिका कुठली असो, निर्मात्याची असो, दिग्दर्शकाची असो, अभिनेत्याची असो, लेखकाची असो, क्रिएटिव्हची असो, कुठलीही असो, त्या कलाकृतीचा भाग होणं ह्यात ती झिंग आहे मला असं वाटतं. आणि जेव्हा ती कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोचते तेव्हा तो जो प्रतिसाद तुम्हाला मिळतो त्यात आपलं पोट भरतं. खरं तर पण त्यावर जगतो. पैसा बिसा हे सगळं सेकंडरी आहे, टू बी ऑनेस्ट. व्हॉट कीप्स यू गोईंग, व्हॉट कीप्स दॅट फायर बर्निंग, ती तुमची आग जी जिवंत ठेवते, ती प्रेक्षकांची दात आहे. सर मला वाटतं की ती दात मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत आपली गोष्ट पोचवण्यासाठी आपण धडपड करत असतो आणि तीच मजा आहे. द जर्नी इज इम्पॉर्टंट, डेस्टिनेशन इज नॉट. बरं, शक्तिमान सिनेमामध्ये तू आम्हाला एका छोट्या मुलीची मदत करताना पाहायला दिसतोयस. तसं रिअल लाईफमध्ये कधी कोणाला मदत केली आहेस किंवा असा काही एखादा प्रसंग? एक रिसेंटली म्हणजे शक्तिमानच्या आधीच एक असा प्रसंग माझ्यासोबत घडला होता. म्हणजे गोरेगावला ओबेराय मॉलमधून मी बाहेर पडत होतो आणि मी गाडीत बसणार होतो. इतक्यात एक गरीब मुलगा माझ्याकडे आला आणि तेव्हा पाऊस पडत होता आणि पावसात भिजत त्याच्या हातात काही पुस्तकं होती, ती प्लॅस्टिकमध्ये रॅप केली होती. आणि आपल्याला सवय असते, आता रस्त्यावरती काही गरीब माणसं येतात, पोरं येतात, भीक मागतात. बरेचसे त्यातले जेन्युइन नसतात, आपल्याला कळतं ते काहीतरी असं ॲक्टिंग करत आहेत का आव आणत आहेत. पण तो आला आणि त्यांनी पैसे नाही मागले. तो म्हणाला की मला माझी स्कूलची फीज भरायची आहे. पण त्या क्षणी आपला पहिली रिॲक्शन असते की काहीतरी खोटं बोलतो आहे. मी पण तसंच रिॲक्ट केलं आणि मी बसलो गाडीत आणि निघून गेलो मी. पण निघता मला असं वाटलं की आणि तो तिकडेच मी बघत राहिलो मागे आरशात. तो तिकडे भिजत होता पावसात आणि तसाच एकटा उभा होता. आणि मला असं कुठेतरी मला असं गिल्ट आला की खरंच जर बिचारा जेन्युइन असेल तर. मी कांदिवलीला घरी पोचलो आणि मी घरी पोचूनही मला ती गिल्ट मला खात होती आणि मला राहवलं नाही. मी माझ्या आईला सांगितलं असं असं झालं आहे, मी आलोच. आणि मी गाडी काढली, परत तिकडे ओबेराय मॉलला गेलो आणि तिथे मी विचारलं. तो एक मुलगा होता इथे पुस्तकं घेऊन आलेला हातात. तर कुणाला तो सापडत नव्हता. इतक्यात मला तो बसस्टॉपजवळ दिसला तिकडे बाजूला आणि त्याच्याकडे गेलो. त्याच्या हातात 2000 रुपये दिले. ते माहीत नाही मला त्याला पुरले असतील की नाही, पण तो जरा खुश झाला त्या पॉईंटला.
आता मला हेही माहीत नाही की त्यांनी ते फीज भरण्यासाठी त्याचा वापर केला असेल की नाही, पण मला तात्पुरतं जरा बरं वाटलं की कदाचित त्याला मदत झाली असावी. परत तो मला कधी दिसला नाही तिकडे ओबेरॉय मॉलला. सो आय डोंट नो, पण मला असं वाटतं की त्या क्षणी मी कोणाची तरी मदत केली किंवा मदतीला मी येऊ शकलो, त्यात एक सुख असतं मला वाटतं, आणि ते सुख मला मिळालं त्या क्षणी. आणि शक्तिमान का काय मला माहीत नाही, पण मी त्यासाठी त्या क्षणी मी त्याला मदत करू शकलो, ह्यात मला आनंद मिळाला. सो खऱ्या अर्थाने जो इतरांसाठी मदत करतो तो शक्तिमानच असतो. सो माझ्यासाठी ती शक्तिमान मुमेंट तू म्हणू शकतेस, ती असू शकते. सो निरपेक्षपणे जो दुसऱ्यांना मदत करतो तो असतो शक्तिमान. आज शक्तिमान सिनेमा रिलीज झाला आहे. सो आदिनाथ, तूच आपल्या प्रेक्षकांना सांग. येस, आज शक्तिमान हा सिनेमा आमचा चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे. सगळीकडे तो रिलीज झालेला आहे आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आहे प्रेक्षकांचा. लोकांना ट्रेलर खूप आवडलेला, सिनेमाही खूप आवडतो आहे आणि खूप बरं वाटतं, खूप भारी वाटतं आहे. आपण केलेली कलाकृती लोकांपर्यंत पोचते, लोकांना ती आवडते. खूप मनापासून सांगितलेली गोष्ट आहे. प्रकाश कुंटे या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता. ही जी गोष्ट आहे शक्तिमानची, ही त्याच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे प्रकाश असा एक दिग्दर्शक आहे, एक कथाकार आहे, जो स्वतःच्या आयुष्यात घडलेले अनुभव त्यावरून तो गोष्टी सांगतो. आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक सिनेमात कॉफी आणि बरंच काही असो, सायकल असो, हम्पी असो किंवा आताचा शक्तिमान असो, त्यात तुम्हाला एक जेन्युइननेस सापडतो, एक खरेपणा असतो त्या गोष्टीमध्ये, आणि तो खरेपणा लोकांपर्यंत पोचतो आणि लोकांना तो बघायला आवडतो. त्यांना त्या गोष्टीबरोबर रिलेट करता येतं. तर शक्तिमान ही अशीच खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सहकुटुंबासोबत हा सिनेमा एन्जॉय करू शकता आणि एन्जॉय कराल. सो चित्रपटगृहात भेटू. येस, शक्तिमान हा सिनेमा रिलीज झाला आहे. सो तुमच्या लहान मुलांसोबत शक्तिमान हा सिनेमा नक्कीच बघायला जा. आपल्याला आदिनाथ एका नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि सोबत स्पृहा जोशी पण. स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव आणि ईशान कुंटे. हे सगळेजण आहेत. सो तुम्ही हा सिनेमा नक्की बघा. सिद्धी सोनटक्केसह ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.